नमस्कार, आपलं नाव सांगा. हा, नाव गणेश बाळू कदम. कुठे राहता? मी कामशेटमध्ये राहतो. कामशेटमध्ये राहतो मी. साधारण तर मी 2015मध्ये मी 15मध्ये माझं ऑपरेशन झालं. तेव्हा तिथे मी मंदिर होतं ना, तिथे पादुका आल्या. तर त्या टायमिंगला मला 76 पावले अक्कलकोटी हे पुस्तक मला भेटलं आणि आरती उपासनाचं हे पुस्तक मला भेटलं. तर त्याच्यानंतर मी 7 वर्षानंतर 2023 पासून मी पदयात्रा चालू केली. पण त्याच्या आधी मी असं स्वामींना म्हणणं की मला पदयात्रेला यायचं आहे. तर स्वामींनी मला पदयात्रेला 2023 पासून मी पदयात्रेला यायला लागलो. आणि स्वामींनी मला पहिले पदयात्रेमध्ये मला असं चालवताच येत नव्हतं. तर स्वामींचं नामस्मरण करता करता मी इथे कसं तरी मी अक्कलकोटपर्यंत पोचलो. आणि आयोजित पदयात्रा म्हणजे ही म्हणजे मला पहिलं लय टेन्शन येत होतं. आयोजित पदयात्रा आपण कुणाकडे मागायचं नाही, त्यांना कोणी दिलं तर नाही म्हणायचं नाही. तर ताण लागायची, काय करायचं. तर महाराजांना म्हणलं, महाराज मला पाणी भेट, ताण लागले, काय करू. महाराज लगेच कुठंतरी उपलब्ध येऊन कोणतरी महाराजांच्या रूपाने आम्हाला पाणी बिणी द्यायचे. आणि असं एक झालं की मी उपासना केली आणि मी माझी मुलगी आणि मिसेस आम्ही चाललो होतो. तर चालता टू व्हीलरवर चाललो होतो. रात्रीचा टाईम होता. तर उपासना करून मी कामशेटला मला जायचं होतं. त्या टायमिंगला मी चाललो होतो. तर उपासनामध्ये उपासना झाली माझी आणि मी कामशेटला निघालो. तर मी रस्त्यामध्ये चालता एक गाडी आली, स्पीडमध्येच गाडी आली. तर माझी पण वेग होता त्या गाडीला. तर एक कुत्रं आलं आणि त्या पुढच्या गाडीला त्याला पाडून टाकलं आणि माझी गाडी सुरळीत गेली. एवढा मला अनुभव आहे स्वामींचा. आता आपण अक्कलकोटच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. उद्या नगर प्रदक्षिणा आहे. हो, बरोबर, अगदी बरोबर. तर तुम्हाला कसं वाटतंय, कशी होती ही पदयात्रा? ही पदयात्रा म्हणणं गेलं ना, आता आम्ही आहे ना भिगवण सोडल्यानंतर इंदोरला पोचलो. इंदोरवरून तर पोचल्यानंतर आम्ही इंदापूरला पोचल्यानंतर इंदापूरच्या पुढे तर टेंभुर्णीचं तिथं आम्ही दुपारचं भोजन केलं. नंतर आम्ही वरडे इथं आमचा मुक्काम होता संध्याकाळचा. तर आम्ही त्या मुक्कामाकडे जायला निघालो. तर आम्हाला भरपूर ठिकाणी पाऊस लागला. तर आम्हाला एक भक्तजण आले. ते आम्हाला म्हणले इथे चहा प्या. आम्ही चहा पिला आणि ते म्हणले इथे आम्ही तुम्हाला तुमची भोजनाची सोय बी करतो, तुम्ही इथं थांबा. तर आम्ही काय म्हणलो, तर आम्ही पुढे आमचे केलेले भोजन, आमचा टप्पा पुढे थांबायचं आम्हाला. तर तिथं आम्ही पाया पडलो, परत निघालो. तिथून पुढे गेलो. तर परत पुढे एक रस्ते भेटले. ते आम्हाला म्हणले चहा प्या. आम्ही तिथं चहा प्यायला. ते म्हणले आम्ही भोजनाची सोय करतो. तरी आम्ही 32 किलोमीटर साधारण आम्ही चालून आलो होतो. तेव्हा ते म्हणले तुम्ही इथं थांबा, विसावा घ्या, अशी स्वामींची आज्ञा होती. पण आम्ही ते दवडले आणि आम्ही थोडं पुढे गेलो आमच्या मुक्कामाला. तर आम्हाला असा काहीतरी त्रास झाला एवढा, हे सांगू शकतो. आणि त्याच्यानंतर आम्ही खोपोलीमध्ये पाऊस आला. आम्ही एका ठिकाणी थांबलो. तिथं स्वामींनी आम्हाला मस्त की असं छानसं झोपडी होती, तिथं आम्ही थांबलो सगळेजण. आणि पाऊस असला पडून गेला की मग आम्हाला खंडाळा घाट दुपारपर्यंत चढत होता. तर आम्हाला स्वामींनी एक आसरा दिला. त्या आसरामध्ये आम्ही बसलो आणि तिथे पाऊस गेल्यानंतर आम्ही तिथून निघालो. आणि जर आम्ही खंडाळा परसपर्यंत पाऊस का आम्हाला पडला नाही. स्वामी सर्व लोकांनी ज्यांना पदयात्रा करायची इच्छा आहे पण त्यांना अशी अडचणी वाटतात की आपण ही पदयात्रा कशी करणार, होणार की नाही, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय बोलाल की पदयात्रा करायला पाहिजे की नाही? मी एक सांगू इच्छितो, माझं स्वतःचं मी सांगू इच्छितो की मला पहिले पदयात्रा मी केली तर मला असा एवढा भयंकर त्रास झाला की असं वाटतं दुसऱ्या वेळी यायचंच नाही. पण आहे ना, ते स्वामींची आज्ञा आहे. स्वामी म्हणतील ना जायचं तर जायचं आणि स्वामी म्हणतील नाही तर नाही. ते सगळं स्वामींवर सोडायचं, आपलं काहीच नाही करायचं. आणि आता मी तुम्हाला सांगतो, माझी ही आईची 3री पदयात्रा आहे. त्या पदयात्रेमध्ये मी नवीन कामाला लागलो होतो. तर मला सुट्ट्याच भेटत नव्हत्या. मी तिथे फक्त वरती नाव लिहिलं स्वामी समर्थ आणि मी अशा कारणानुसार मी सुट्टीवर 15 दिवस आहे आणि त्यांनी मला सुट्टी दिली. आणि आयोजित पदयात्रेला मी परत आलो. आणि आयोजित पदयात्रा म्हणजे असं काय असं वाटत होतं लय अवघड आहे का? अवघड काही नाही आहे. हे नामस्मरण करून
उपासनेमध्येच याच्यात सगळं साध्य आहे. आणि जेवढं नामस्मरण करत तसं तुम्ही उपासना करा, आरती उपासना करा. तुम्ही तिन्ही टाईम करूया तिरुपती म्हणा, तिन्ही टाईम उपासना केली ना तर तुम्हाला काहीच होऊ शकत नाही. तुम्ही डायरेक्ट अक्कलकोटपर्यंत पोचू शकता. एवढं माझ्यापर्यंत अनुभव आहे. आम्ही श्री स्वामी समर्थ.